नमस्कार. मी रवींद्र मयुरे. आत्ताच 4 दिवसापूर्वीची घटना आहे. मी हे जे बोर्डवर तुम्हाला हा नंबर दाखवलाय या संदर्भात मी तुमच्याशी बोलणार आहे. ही घटना आहे 26 मार्च 2024 वार मंगळवार 11ची वेळ सकाळची. आणि ही घटना घडली आहे उमेश जोशी या व्यक्तीबरोबर. त्यांच्या संदर्भात थोडी माहिती देतो. 26 मार्चला 11 वाजता उमेश जोशी या व्यक्तीला ह्या नंबरवरून कॉल आला आणि हा जो कॉल होता हा व्हॉट्सअप कॉल होता. हे विशेष लक्षात घ्या. 77 15 87 69 20 याच्यावर इंडियन पोलीस लिहिलेलं आहे. या नंबरवरून त्यांना कॉल आला आणि प्रश्न विचारण्यात आला, तुम्ही साक्षीचे वडील बोलत आहात का? उमेश जोशी सरांना धक्काच बसला की मला माझ्या मुलीच्या नावाने व्हॉट्सअपला कॉल करून कोण विचारतंय. म्हणून जोशी साहेबांनी त्यांना परत विचारलं, तुम्ही कोण बोलताय? त्यांनी परत मोठ्या आवाजात तो प्रश्न विचारला, तुम्ही साक्षीचे वडील बोलत आहात का? परत जोशी साहेबांनी विचारलं की तुम्ही कोण बोलताय मला ते सांगा. परत समोरच्या व्यक्तींनी मोठ्या आवाजात त्यांना विचारलं, तुम्ही साक्षी उमेश जोशी बोलत आहात का? मग मात्र जोशी साहेबांच्या लक्षात आलं की या समोरच्या व्यक्तीला माझ्याबद्दल सर्व माहित आहे. मग जोशी साहेबांनी त्यांना परत प्रश्न विचारला, बोला काय विचारायचंय तुम्हाला? मग त्यांनी परत विचारलं समोरच्या व्यक्तीने की साक्षी ही तुमची मुलगी आहे ना? जोशी साहेब म्हणाले, हो आहे. तर तुमची मुलगी आमच्या ताब्यात आहे. मग तर जोशी साहेबांना फार मोठा धक्काच बसला. कारण ते त्यांच्या काकूच्या अंत्यविधीसाठी त्या ठिकाणी आलेले होते पत्नीसहित आणि त्यांच्या मुली ह्या घरी होत्या. घरी म्हणजे कोणतरी शाळेत असणार आणि ती मोठी मुलगी जी साक्षी आहे जिच्याबद्दल मी बोलतोय ती कॉलेजला असणार आहे. पण या समोरच्या व्यक्तीला कसं कळतंय किंवा काय माहिती आहे म्हणून त्यांना धक्का बसला. म्हणून त्यांनी परत प्रश्न विचारला की तुम्हाला साक्षीबद्दल काय माहिती आहे? त्यावेळेस समोरच्या व्यक्तीने सांगितलं, तुमची मुलगी आमच्या ताब्यामध्ये आहे. मग जोशी साहेबांना परत प्रश्न पडला की का बरं हिला ताब्यात घेण्यात आलंय? किडनॅप केलं की काय? का काय अपघात झाला म्हणून तिला पकडून ठेवलंय? नेमकं घडलं काय? असे हजारो विचार त्यांच्या डोक्यामध्ये येऊन गेले. आणि म्हणून परत त्यांनी समोरच्या व्यक्तीला विचारलं की तुम्ही माझ्या मुलीला का ताब्यात घेतलंय? त्यावेळेस समोरच्या व्यक्तीने सांगितलं की आम्ही MG रोडला कॉलेजवरती रेड टाकली आणि त्या रेडमध्ये 4 मुलींना आम्ही ड्रग्सच्या संदर्भात पकडलेलं आहे. त्यामुळं तुमची मुलगी त्यामध्ये पकडण्यात आलेली आहे. मग तर जोशी साहेबांना फार मोठा अजून धक्का बसला. त्याच वेळेस त्यांनी त्यांची पत्नी आणि त्यांचे जे भाऊ होते दिगंबर जोशी यांना एकांतात बाजूला घेतलं आणि फोन स्पीकरवर टाकून ते परत बोलायला त्यांनी सुरुवात केली की माझ्या मुलीला तुम्ही का पकडलंय? तुम्ही सांगितल्याप्रमाणे ती ड्रग्स मध्ये सापडलीये असं का म्हणतायत तुम्ही? त्यावेळेस समोरच्या व्यक्तीने सांगितलं की आम्ही ज्या 4 मुलींना पकडलंय त्यामध्ये तुमची मुलगी त्यांच्या बरोबर होती आणि विशेषतः 3 मुलींच्या बॅगमध्ये ड्रग्स सापडले, पण तुमच्या मुलीच्या बॅग मध्ये आम्हाला ड्रग्स सापडलेले नाही. म्हणून आम्ही तुम्हाला कॉल केला आहे की तुमची मुलगी आमच्या ताब्यात आहे. तिला जर सोडवायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी यावं लागेल. मग जोशी साहेबांनी विचारलं, मला कुठे यावं लागेल? कोणत्या पोलीस स्टेशनमधून तुम्ही बोलतायत? तुमचं नाव काय ते मला सांगा म्हणजे मी तिथपर्यंत पोहोचतो. तर समोरच्या व्यक्तीने सांगितलं की मी माझ्या साहेबांना फोन देतोय, मोठ्या साहेबांना, त्यांच्याशी तुम्ही बोला. मग एक दुसरा व्यक्ती त्या फोनवरती बोलायला आला आणि त्यांनी बोलायला सुरुवात केली, तुम्ही साक्षी उमेश जोशी आहात ना? तर जोशी साहेब म्हणाले, हो मी आहे. तर तुमच्या मुलीला आम्ही अटक केलंय, ती आमच्या ताब्यात आहे आणि तिच्या बरोबर असलेल्या ज्या काही विद्यार्थिनी होत्या किंवा तिच्या फ्रेंड होत्या त्यांच्या बॅगमध्ये आम्हाला ड्रग्ज सापडले म्हणून आम्ही तिला या ठिकाणी आमच्या ताब्यात घेतलेलं आहे. पण आम्ही तिला सोडू शकतो कारण तिच्या बॅगमध्ये आम्हाला ड्रग्ज सापडलेले नाही. तुम्ही काय करा, आम्ही जो नंबर देतोय त्या नंबरवरती आम्हाला तुम्ही 20,000 रुपये तात्काळ पाठवा, लगेच आम्ही तुमच्या मुलीची मुक्तता करतो. मग मात्र जोशी साहेबांना शंका आली की पोलीस अशा प्रकारे आपल्याला फोनवरती पैसे मागतायत, याचा अर्थ काहीतरी चुकीचं घडतंय. आणि त्याच वेळेस त्यांनी परत विचारलं की आम्ही कुठे यायचं आम्हाला सांगा, आम्ही तत्काळ त्या पोलीस स्टेशनला पोहोचतो. आणि त्यावेळेस समोरून फोन कट झाला. मग जोशी साहेबांनी लगेच त्यांच्या मुलीला फोन केला, पण मुलीने फोन उचलला नाही म्हणून मैत्रिणीला केला. मैत्रिणी सांगितली की ती आतापर्यंत माझ्याबरोबर होती पण ती लेक्चरला गेलीये, मी तिचं बोलणं करून देते म्हणून ती त्या ठिकाणी गेले. त्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनला फोन केला, त्यानंतर पत्रकारांना फोन केला की अशा प्रकारची काही घटना घडली आहे का? त्यावेळेस त्यांना असं कळालं की अशा प्रकारची कोणतीही घटना त्या कॉलेजमध्ये घडलेली नाही, कोणत्याही मुलीला ताब्यात घेण्यात आलेलं नाही,
अशी कोणतीही घटना त्या शहरामध्ये घडलेली नाही. त्यावेळेस त्यांना थोडं बरं वाटलं आणि त्याच वेळेस साक्षीच्या मैत्रिणींनी साक्षीचं आणि जोशी साहेबांचं बोलणं करून दिलं. त्यावेळेस त्यांच्या जीवात जीव आला की आपली मुलगी सुरक्षित आहे. आता ही जी घटना घडली, ही घटना सांगण्यामागचं कारण असं की जर यदा कदाचित जोशी साहेबांना हे खरं वाटलं असतं तर त्यांनी तत्काळ मुलीच्या रक्षणासाठी 20,000 रुपये, ही कमीत कमी अमाऊंट आहे, काही ठिकाणी 50,000 रुपये देखील मागितले जातात, काही ठिकाणी 1,00,000 मागितले जातात. व्यक्ती कोण आहे त्यानुसार ही पैशाची डिमांड केली जाते. तर तेवढे पैसे त्यांनी तत्काळ पाठवले असते, म्हणजे आर्थिक फसगत तर झालीच असती. हा एक महत्वाचा भाग आहे. तर हे सगळं सांगण्यामागचं कारण म्हणजे की असे कॉल आता मुलींच्या वडिलांना यायला सुरुवात झालेली आहे. आता आपली मुलगी कुठेतरी शहराच्या ठिकाणी कॉलेजमध्ये असते, कुठेतरी पुण्याला असते, कुठे छत्रपती संभाजीनगरला असते, नांदेडला आहे, लातूरला आहे, नाशिकला आहे. आणि त्यावेळेस जर एखाद्या पालकाला असा जर फोन आला तर कदाचित ते खरं वाटू शकतं आणि त्यांची आर्थिक फसगत होऊ शकते. म्हणून सगळ्या पालकांनी आपल्याला सावध राहणं गरजेचं आहे. यदा कदाचित जर तुम्हाला असा कॉल आला, एक महत्वाचा म्हणजे हा व्हॉट्सअप कॉल येतो, हे सगळ्यात महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हा कॉल आल्यानंतर तुम्ही आधी पोलीस स्टेशन मधून माहिती घेणं गरजेचं आहे की अशी घटना काही घडलेली आहे का. त्याच्यानंतर अशीच घटना सांगितलेली असं गरजेचं नाहीये, ड्रग्जची सांगितले जाईल अशी गरजेचं नाहीये, दुसऱ्याही काही बाबतीत तुमची मुलगी आमच्याकडे ताब्यात आहे असं सांगण्यात येईल. तर आधी तुम्ही पोलीस स्टेशनला शहानिशा करा, त्याच्यानंतर तुमच्या मुलीला कॉल करा, त्याच्यानंतर तिच्या मैत्रिणीला कॉल करा, ज्या ठिकाणी ती रूम मध्ये हॉस्टेलमध्ये राहते त्या ठिकाणी कॉल करा, त्याचप्रमाणे तिच्या कोचिंग सेंटरला आहे, ज्या क्लासमध्ये आहे तिथून माहिती घ्या आणि नंतरच याची पूर्ण खातर जमा झाल्यानंतर पुढचं पाऊल उचला. मग हे सगळं सांगण्यामागचं कारण म्हणजे की अशा प्रकारचे फेक कॉल आता पालकांना येत आहे. म्हणून सर्व पालकांनी जागरूक राहणं गरजेचं आहे. कोणत्याही अशा प्रकारच्या कॉलवरती विश्वास ठेवू नका, त्याची पूर्ण माहिती घ्या आणि त्याच्यानंतरच पुढचं पाऊल उचला. आपल्या मुलींची काळजी घेणं हे आपलं काम आहे, आपण ते घेतोच. कारण मुलगी ही वडिलांसाठी किती महत्वाची आहे हे मला सांगण्याची गरज नाही. मुलगी म्हणजे वडिलांच्या काळजांचा तुकडा नाही, ते काळीजच आहे. म्हणून आपल्या मुलींची आपल्याला काळजी घ्यायची आहे. म्हणून अशा जे काही फेक कॉल आहे याच्यापासून सावध राहा आणि लगेच निर्णय घेऊ नका. आपले नातेवाईक, मित्र, पोलीस, विशेषतः पोलिसांची मदत घ्या, म्हणजे तुम्हाला अशातून बाहेर येता येईल. हे सर्व झालेली घटना सांगण्यामागचं कारण की जास्तीत जास्त पालकांपर्यंत, जे की मुलींचे वडील आहे यांच्यापर्यंत हे पोहोचवा. हे जनहितार्थ मी प्रसारित केलेलं आहे, त्यासाठी मी हा व्हिडिओ तयार केला आहे. हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊ द्या की ज्याच्यामुळं त्यांना अशा फेक कॉल पासून आपल्या मुलींना आणि स्वतःला वाचवता येईल. धन्यवाद.